युवकांना नोकरीचं स्वप्न दाखवून बेकार केलं। सरकारच्या विरोधात युवांचा एल्गार मोर्चा। युवा प्रशिक्षण योजनेतील कर्मचाऱ्यांचा न्यायासाठी छत्री मोर्चा। बेरोजगार झालेल्या 1,34,000 तरुणांचे सरकारला थेट आव्हान। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मोडकळीस, बेरोजगारीवरून पुन्हा वादळ। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कुणी घर देता का घर याऐवजी आता कुणी काम देता का काम अशी आर्त हाक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाखो कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे लाखो कर्मचारी येत्या 14 जुलै रोजी विधान भवनावर धडकणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भवितव्यासाठी धडक छत्री मोर्चा काढण्याचा निर्धार सांगलीतील एका महत्त्वपूर्ण बैठकीत करण्यात आलाय। राज्यातील तब्बल 1,34,000 कर्मचाऱ्यांवर अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्याच पार्श्वभूमीवर हा धडक छत्री मोर्चा काढला जातोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून 36 जिल्ह्यांचे युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रमुख सांगलीत एकत्र होते। यावेळी बेरोजगारीची टांगती तलवार यावर चर्चा करण्यात आली। सरकारने साधारण 6 महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता, पण आता हा कालावधी संपलाय। त्यामुळे राज्यातील तब्बल 1,34,000 कर्मचाऱ्यांवर अचानक बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। या अनिश्चित भविष्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सरकारसोबत आरपारचा संघर्ष करण्याचा निर्णय घेतलाय। या बैठकीचे नेतृत्व युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे राज्य नेते बालाजी पाटील चाकूरकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केले। आम्ही युवकांना प्रशिक्षित केले, त्यांना रोजगाराची स्वप्ने दाखवली, पण आता त्याच युवकांच्या हाताला काम नाही, हे सरकारचे अपयश आहे आणि यावर आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दात बालाजी पाटील चाकूरकर यांनी संताप व्यक्त केलाय। तुकाराम बाबा महाराज यांनीही आम्ही शांततेच्या मार्गाने आलो, पण आता आम्हाला न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही असे ठणकावले आहे। यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचारी अमिया देसाई यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। आम्ही दिवसाचे 12 ते 14 तास काम केले, आता अचानक आम्हाला वाऱ्यावर सोडलं जाते, आमच्या कुटुंबाचे काय होणार असा सवाल अमिया देसाई यांनी व्यक्त केला। या धडक छत्री मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान भर पावसातही आपल्या मागण्या घेऊन हे प्रशिक्षित तरुण तरुणी विधान भवनावर धडक देणार आहे। त्यांच्या हातात फक्त छत्र्या नसतील तर आपल्या भविष्यासाठी लढण्याची जिद्द आणि न्यायासाठीची बुलंद मागणी असेल।